हॅलो, वेलकम टू माय चॅनल. खूप दिवसांनी भेटतोय आपण सगळे आणि थोडासा गॅप पडला मध्ये, कारण आम्ही मध्ये थोडेसे बिझी होतो. काय ना काहीतरी सुरू होतं आणि प्रसन्नाचे पण बरेच कार्यक्रम होते. मुंबईमध्ये होते, मंगलोरला होते आणि मोस्टली मला प्रसन्न सगळीकडे फिरायला घेऊन जात असतो. त्याच्यामुळे झालं असं की मला कुठेही फार असं जाता आलं नाही आणि काही काही गोष्टी बऱ्याच सुरू आहेत बॅक ऑफ द कसं सांगू मी तुम्हाला, आता ते नंतर तुम्हाला कळेलच लवकर. आणि आम्ही झिम्मा 2 बघायला जातो आणि आमच्याकडे कुडाळपासून काही अंतरावरती झाराप म्हणून एक ठिकाण आहे. त्या झारापमध्ये आराध्य सिनेमा म्हणून एक नवीन थिएटर सुरू झाले. याआधी आम्ही एकतर कणकवलीत जायचो, सावंतवाडीत जायचो किंवा डायरेक्ट गोवा. पण आता झालं आहे असं की हे आराध्य थिएटर जे आहे ते आम्हाला जवळ पडतं. त्याच्यामुळे आम्हाला ते थिएटर बघायचं पण होतं, तुम्हा सगळ्यांना दाखवायचं होतं की आराध्य सिनेमा नक्की कसा आहे, इथे बुकिंग कसं करायचं, स्क्रीन किती आहे, सिटिंग अरेंजमेंट कशी आहे, हे सगळं दाखवायचं होतं. सो मी डिसाईड केलं की आज खूप दिवसांनी का होईना आपण व्लॉग करूया. सो वेलकम अगेन अँड स्टे ट्यून. तर मित्रांनो, आता आपण आराध्य सिनेमाच्या बाहेर जवळपास पोहोचलोय. नाही आलोच आता. इथे हा कुठला लागला आहे, ॲनिमल म्हणून सध्या रणवीर कपूरचा मूवी आहे, तो सुरू आहे. आणि हा आहे आराध्य हॉटेलचा एंट्रन्स. आराध्य हॉटेल, इथे सिनेमा हॉल आहे, रेस्टॉरंट आहे आणि लग्नासाठी इथे हॉल सुद्धा आहे. पार्किंगसाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे. सो वरती स्क्रीन मध्ये जायला लिफ्ट आहे इथे. हे आहे आराध्य अडोररचं मूवी थिएटर. इथे टोटल 2 स्क्रीन आहेत आणि टोटल 86 to 86 अशी सिटिंग अरेंजमेंट इथे आहे. तर मंडळी, आराध्य अडोरर हे कुडाळमध्ये नव्याने सुरू झालेलं वेडिंग हॉल, लॉन, मूवी थिएटर, लॉजिंग आणि फाईन डाईन रेस्टॉरंट असं सगळं काही एकाच ठिकाणी असलेलं मल्टीपर्पज हॉटेल आहे. मूवी बघून झाल्यावर आम्ही संपूर्ण आराध्य अडोरर या हॉटेलची टूर केली. आता आपण बघतोय त्या आहेत आराध्य हॉटेलच्या रूम्स. या हॉटेलमध्ये टोटल 18 रूम्स स्टेसाठी अवेलेबल आहेत. टोटल रूम्सपैकी डबल बेडची संख्या असलेल्या एकूण 14 रूम्स आहेत. 3 बेड असलेल्या टोटल 2 रूम आहेत आणि 6 बेड असलेल्या 2 रूम अवेलेबल आहेत.
त्यानंतर आम्ही गेलो कॉन्फरन्स हॉल बघायला. अप्रॉक्सिमेटली 50 माणसांची सिटिंग अरेंजमेंट असलेला इथला कॉन्फरन्स हॉल आहे. मंडळी, जर तुम्हाला एखादा इव्हेंट आउटडोअर करायचा असेल तर इथे लॉन इव्हेंटचा ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर हे आहे आराध्य हॉटेलचं रेस्टॉरंट. या रेस्टॉरंटमध्ये खूप छान आणि वेगवेगळ्या प्रकारचे फूड ऑप्शन्स आहेत. मग आम्ही गेलो आराध्य अडोररचं बँक्वेट हॉल बघायला. लक्झरियस वेडिंगसाठी आणि रिसेप्शनसाठी अतिशय दिमागदार असा इथला बँक्वेट हॉल आहे. तुम्ही जर कोकणात डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करत असाल तर आराध्य हॉटेलचा बँक्वेट हॉल हा बेस्टेस्ट ऑप्शन आहे, कारण इथल्या इथेच तुम्हाला बँक्वेटच्या वरतीच तुमच्या पाहुणे मंडळींच्या स्टेसाठी उत्तम व्यवस्था करता येईल. तर मंडळी, हे होतं आराध्य अडोरर. लक्झरियस रूम्स, सिनेमा थिएटर, कॉन्फरन्स हॉल, लॉन इव्हेंट्स, बँक्वेट हॉल आणि फाईन डायनिंग रेस्टॉरंट सगळं काही ऑल अंडर वन रूफ, तेही आमच्या कुडाळमध्ये. मोपा एअरपोर्ट पासून 35 किलोमीटर, आंबोली हिल स्टेशन पासून 30 किलोमीटर, सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून 10 किलोमीटर, कुडाळ रेल्वे स्टेशन 15 किलोमीटर, मालवण वेंगुर्ला अवघ्या 20 ते 35 किलोमीटर इतकं सगळे मेजर पॉइंट्स आराध्यपासून अगदी जवळ आहेत. तर मंडळी, कुडाळमधल्या नव्या कोऱ्या आराध्य अडोरर या हॉटेलची टूर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इथे स्टे कसं करायचं, कोणाशी बोलायचं अशा अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स आहेच. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.